मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जो हा असतो, जो इंद्र असतो तो राणीचा विचार करत असतो. तो म्हणत असतो, की "मी आता वस्तीत राहायला आलोय, पण राणीला खूप त्रास होईल घरी. तिला असं वाटेल, की इंद्र सरांना सवय नाहीये आणि तिला खूप त्रास करून घेईन ती स्वतःला. मला असं वाटतं, की नको, तिला त्रास व्हायला नको. मला वाटतं आहे." असं म्हणतो. आणि आता इकडं जी राणी आहे ती रूममध्ये जाते आणि ती इंद्राचा विचार करत राहते. तिला मालती खूप त्रास देते बाहेर पण आणि ती रूममध्ये येऊन पण इंद्राचाच विचार करत राहते. ती म्हणत असते, की इंद्र सरांना जर काही त्रास होत नसेल ना, इंद्र सरांना जर काही झालं तर मी काय करू? काय सांगू यांना मी? काय इंद्र सरांना काढून द्यायला नको होतं. इंद्र सरांना अशा घरात राहायची सवय नाहीये. ती अचानक रात्री कधीही लाईट जाते, कधीही काही होतं. त्यांना सवय नाहीये तिथे राहायची आणि तिथे ते राहणार आहे. मला असं वाटतं, की नको आहे. इंद्र सर तिथे नको राहायला, असं ती म्हणते. आणि आता लगेच ती म्हणते, की इंद्र सरांना जर मच्छर चावतील, तिथे खूप त्रास होईल. त्यांना झोप येणार नाही. आता कसं करू मी आता? मला तर काहीच कळत नाहीये. राणी असा विचार करते आणि ती पण आता झोपते. तर इकडं जो इंद्र आहे तो पण आता झोपतो. त्याच्या मनात तो तिथे येतो आणि वस्तीत इकडे-तिकडे बघायला लागतो. तेवढ्या तिथे वस्तीतला एक माणूस येतो आणि त्याला बघून आता लगेच तो म्हणतो, की "तू इथे?" आता तो म्हणतो, की "हो, मला राणींनीच फोन केला होता. मला राणींनी फोन करून सांगितलं, की इंद्र सरांना तू इथे इंद्र सर तिथे आले आहे आणि त्यांना तू लवकर भेट आणि त्यांना सांग, की लवकरात लवकर त्यांना सांग आणि म्हण, की हे बघ इंद्र सर त्यांना तुझ्याकडे घेऊन ये. त्यांना झोपायला जागा दे करून." तर आता लगेच तो म्हणतो, की "काय झोपायला जागा करून देऊ का?" तर तो म्हणतो, की "हो, इंद्र सरांना झोपायला जागा दे." तर आता ती म्हणते, की दिली काही नाही त्याला विचारते. तर तो म्हणतो, की आता तो इंद्राला सांगतो. तर आता इंद्र म्हणतो, "ठीक आहे, कुठं झोपायचंय मग आता?" तर तो म्हणतो, की "हे बघा आजचे दिवस इथे ॲडजस्ट करा. उद्या मी तुम्हाला नक्कीच कुठेतरी जागा बघेल आणि तुम्हाला उद्या नक्कीच कुठेतरी झोपायला जागा देईल. तुम्ही काळजी करू नका." असं म्हणतो. तर तो म्हणतो, की "ठीक आहे मग." आणि आता जो इंद्र आहे तो आता तिथेच झोपतो. तर आता इकडं लगेच सकाळी-सकाळी तो उठून बघतो त्याच्या डोळ्यावरती ऊन पडलेलं असतं आणि तो म्हणतो, की "माझ्या डोळ्यावर एवढा उजेड कसं काय पडतोय गड्या? कसं काय एवढा उजेड आला असेल माझ्या डोळ्यावरती?" तो असं म्हणत असतो, की तर आता लगेच तेवढ्या तिथे तो म्हणतो, की "हा उजेड इथे मी हा अवस्थित आलोय राहायला ना, त्यामुळे माझ्या डोळ्यावरती हा उजेड पडला आहे." असं तो म्हणतो आणि आता तो उठतो. तेवढ्या तिथे बारके लहान-लहान मुलं येतात आणि ते म्हणतात, "काय करताय तुम्ही? अहो उठा, उठा सकाळ झाली. तुम्ही काय झोपेत बडबड करत होतात की काय?" तर आता ते म्हणतात, की इंद्र म्हणतो, की "नाही काय झालं?" तर ते म्हणतात, की "अहो आम्ही आलो ना तेव्हापासून तुमची मजा बघतोय. तुम्ही काहीतरी बोलताय. आम्हाला काहीच कळत नव्हतं. काय बडबड करतात? अहो माझे बाबा पण असेच झोपेत बडबड करतात, झोपेत चालतात. तुम्हाला माहीत नाही माझे बाबा कसे आहेत ते. तसे तुम्ही पण आहात की काय?" तर ते म्हणतात, की "नाही, नाही." तर आता तिला एक मुलगी म्हणते, की "मला माझी आई तर दररोज झोपायच्या वेळेस गोष्ट सांगते, राजा आणि राणीची." पण मग आता लगेच इंद्र विचारतो, की "काय?" राणीच्या आईबद्दल पण सांगत असेल ना, राजाच्या आईबद्दल पण सांगत असेल, राजाच्या राणीबद्दल पण सांगत असेल, तर ते म्हणते, की "हो." तर ते इंद्र विचारतो, की "काय गं मग? राजा-राणीचे कधी भांडणं होत असेलच ना? राजा-राणी कधी हे वाईली वेगळेच होत असेल त्यांच्या काहीतरी कारणावरून आणि काहीतरी सांगत असेल ना राणीच्या आईबद्दल पण, राजाच्या आईबद्दल पण. राजाची आई कधी रागवत असेल राजावरती, त्याला तिथून काढून देत असेल, तशीच माझ्यावर वेळ आली आहे. विचार कर मग तू." मग त्यामुळेच मी इकडे आलो आहे. तर आता लगेच ती म्हणते, की "हो का? असं काही आहे का तुमचं पण?" तर आता ती म्हणते, की "हो, तसंच आहे." तर आता लगेच ती म्हणते, की "मग काय झालं? आता तुम्ही इथेच थांबणार आहात का?" तर आता लगेच तो म्हणतो, की "हो." तेवढ्यात तिथं तो रतन येतो आणि रतन आल्यावरती आता लगेच ते रतन म्हणतो, की "जा निघा इथून. काय रे इथे थांबलात तुम्ही? काही वाटतं की नाही तुम्हाला? निघा इथून चला." असं म्हणतात आणि त्यांना तिथून काढून देतो तो. आणि आता ते रतनला चिडवतात. आता ते रतन म्हणतो, की "चला इंद्र सर मी तुम्हाला एक रूम दाखवतो." आणि इंद्राला घेऊन येतो आणि इंद्राला म्हणतो, की "रूम खरंच खूप भारी आहे. हे बघा तुमच्यासाठी नसेल कारण की तुम्हाला इथे ॲडजस्ट नाही होऊ शकत. पण आमच्यासाठी ही रूम खूप चांगली आहे. त्यामुळं तुम्हाला मी ही रूम दिली आहे." तर आता इंद्र म्हणतो, की "ठीक आहे. एवढं काही काळजी करण्यासारखं काम नाही. जाऊ द्या झोपेल मी इथं पण." आता इकडं राणीची आई तेवढ्यात ते पळत येते आणि म्हणते, "काय इंद्र सर, तुम्ही इथे राहायला आलात? अहो, काय करताय तुम्ही हे? अहो, इथं का राहत आहेत तुम्ही?" असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात, की "हो, इथेच राहतोय मी." तर आता लगेच ते म्हणतात, की "राणी तुम्ही वेगळे झालात की काय?" असं त्याला विचारायला लागते. तर इकडं जी राणी आहे, ती सकाळी भांडे घासत असते. तेवढ्यात ती मालती असते. ती किचनमध्ये जाते, पाणी उकळवते, पाणी आणि ते घेऊन येते. उकळतं पाणी घेऊन येते. राणी ते भांडे घासत असते. उर्मिला आणि ते येतात आणि राणीच्या अंगावरती मालती पाणी ओतायला लागते. तेवढ्यात ते रत्नकाकी येतात आणि आता
ती बादली बाजूला लोटतात. ते पातेलं ओढून घेतात. तर मालती रत्नाकाकीच्याच हाताला चटका बसतो. तेवढ्यात आता राणी म्हणते की रत्नाकाकी तुम्हाला खूप चटका बसला आहे, आता काय करायचं? तर आता रत्नाकाकी म्हणतात की हे बघा तू काळजी करू नको, एवढा काही चटका नाही बसला मला, असं म्हणते. तर आता लगेच इकडं जी मालती आहे, मालती म्हणते की मालतीला विचारते काय करत होती मालती तू? तर आता मालती म्हणते की काय नाही, माझा बदला घेते मी तिच्याकडून, असं म्हणते. तर आता बघूया पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.